या स्पर्धेसाठी या मॅचसाठी ऑफिशियल पंच आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. खरं तर ऑन फील्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये रुपेशजी सावंत सर पाहायला मिळतील. त्याचबरोबर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला शशी साटम सर पाहायला मिळतील. त्यांचं सुद्धा करतोय आपण या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सकाळच्या सत्रापासून आमच्या सोबत जोडले गेलेले रोशनजी पाटील ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर टेनिस cricket.in ची टेक्निकल टीम सुद्धा आमच्या सोबत जोडली गेली आहे. त्यांचा सुद्धा करतोय आम्ही या KTPL 3.0 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सेमीफायनल क्रमांक 1 मैदानावरती मॅच पाहायला मिळतीये. टेनिस cricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण, त्याचबरोबर टेनिस cricket.in च्या माध्यमातून कराड तालुका प्रीमियर लीगचा लाईव्ह आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही करतोय. मनाच्या अंतकरणातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक मोठी मॅच मैदानावरती पाहायला मिळते, जिथे कोणता संघ जाऊन पोहोचणार फायनलच्या मॅच मध्ये त्याच्यासाठी चालू असलेली मॅच, ज्याच्यासाठी केला अट्टास तोच क्षण यावा आणि तोच क्षण येताना मैदानावरती पाहायला मिळतोय. सेमीफायनल क्रमांक 1 तब्बल 365 दिवस या स्पर्धेची आतुरता प्रत्येकाला लागलेली असते आणि आज तो दिवस उजळलाय. ती मॅच मैदानावरती पाहायला मिळते. सेमीफायनल क्रमांक 1 स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. दोन्ही संघांना देऊया आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मॅचला केली जाते सुरुवात. पंचांचा ऑफिशियल सिग्नल येतोय, ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू, लेट्स प्ले. पहिला चेंडू बॅकफूट पंच, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय. वन बाउन्स, सीमा रेषा पार. सुजित शेवाळेचा येतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. आघात झाला पहिल्या चेंडूला. मोठा फटका पाहायला मिळतोय. भव्य स्वागत केलंय गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवरती मिळतोय चौकार. म्हणतात ना, येतो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. हेच सुजित शेवाळेनं सांगितलंय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतायत. पहा आउटसाइड दी लेग स्टंप पाहायला मिळतोय. चेंडू दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतीये. लाईन वरती कंट्रोल नाहीये, लेंथ वरती नियंत्रण नाहीये. पंचांना केलं जातंय आमंत्रण. पंचाच्या माध्यमातून दिला जातोय वाईट चेंडूंचा इशारा. 5 धावा धावफलकावरती. पहा फिंगर रोल केले गेले. शेवटच्या क्षणी ओव्हर द हेड चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न झाला. 4-5व्या स्टंपवरती टाकलेला चेंडू वाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला आणि तिथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलं गेलंय. बेस्ट वर्सेस बेस्टची मॅच, जेव्हा म्हणतात ना एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर ऑफ द वर्ल्ड, तेच आता इथं पाहायला मिळत आहे. हनुमंत मोरे, मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय मान्यवरांना सलामी देणारा सुजित शेवाळेच्या बॅट मधून येतोय. ब्रँडेड षटकार. कम ऑन डीजे. तर मान्यवरांना सलामी देणारा षटकार पाहायला मिळतोय सुजित शेवाळेच्या बॅट मधून. खरं तर कमबॅक केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर एक डॉट आणि त्यानंतर जर पाहिलं तर ओव्हर पिच चेंडूला फेकून दिलं. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी 10 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. का 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 माझ्या नावाची चर्चा प्रत्येक स्पर्धेमध्ये राहते, याचं उत्तम उदाहरण सुजित शेवाळेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा पराक्रम या खेळाडून खरं तर TSPL मध्ये केलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्र निवडलेला आहे काव कॉर्नरचं, सॉरी लॉंगॉनचा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केली गेली चुकी. चुकीला माफी नाही. चेंडू जातोय लॉंगॉन एरियामध्ये, सीमारेषा पार. कम ऑन डीजे.
ला खूप महत्व असतं. आता इथं सिंगल धाव्याचं सुद्धा महत्व सुजित शेवाळीला माहिती आहे. प्रत्येक फटका मोठा खेळून एखादा फटका जर फसला तर आपण बाद होऊ शकतो हे सुजित शेवाळीनं ओळखलंय आणि सिंगल धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. प्रमुख मान्यवरांना आपण पाहतोय ड्रोनच्या माध्यमातून. खरं तर प्रत्येक मैदानाच्या बाजूची इथे शहानिशा केली जाते. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. एकवीस धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू पंचांकडे अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. धक्का क्रमांक बसतोय टीम. यस चेक केलं जाईल. दोघांमध्ये चर्चा केली जाईल. चर्चा होईल तोपर्यंत आपण चर्चा करूया. चर्चे पे चर्चा आणि डगआउट मध्ये आपण पोहोचलोत. आपण संघ मालकांकडे जाऊया. आदरणीय नितीन भैया शिवाय या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह आहेत कारण सेमीफायनल आहे. चॅम्पियन होण्यासाठी मात्र स्वप्न साकार होण्याचा प्रयत्न इथे केला. काय म्हणतात नितीन भैया, काय होईल? फायनल खेळण्याचे स्वप्न साकार होईल का? फायनल खेळण्याचं तर स्वप्न नक्की आहे, पण मी मुलांना सांगितलंय की जे आपल्याला साध्य करायचं होतं ते साध्य झालंय. आता तुमच्या फ्री माइंड खेळा, तुम्हाला गेम एन्जॉय करा फक्त. बाकी काही अपेक्षा नाही. जे काय होईल ते होईल, जे नशिबात आहे ते होईल. फक्त गेम एन्जॉय करा, काही प्रॉब्लेम नाही. बघा एकदा जोरदार आवाज आला पाहिजे. ज्योतिबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. सावकारी लेवंडा डगआउट मध्ये आपण पोहोचलेलो होतो. तिथे प्रेक्षकांची मात्र प्रतिक्रिया जाणून घेतली. प्रत्येकाला चॅम्पियन व्हायचं आहे, प्रत्येकाला खेळायचं आहे, KTPL चा चॅम्पियन व्हायचं आहे. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू पाहायला थोडासा कमी उसळी घेतलेला चेंडू. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. जिथे 22 धावा आपण धावफलकावरती पाहतोय आणि आवाज गोड ऐकतोय आपण रुपेश पाटील सरांचा. प्रत्येक मैदानाच्या चारही बाजूला जाण्याचा प्रयत्न आणि प्रेक्षकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न रुपेश पाटील सरांचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते. पंच यस यस 22चा डिसिजन पंचांच्या माध्यमातून दिला गेला. अजून एक धाव धावफलकावरती ऍड होईल. 23 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. डगआउट मधून पुन्हा एकदा रुपेश सर प्रेक्षकांची मतं ऐकून जाणून घेतील. त्रिमूर्ती फायटरच्या डगआउट मध्ये आपण आहोत. इथे हे असं इथे आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. काय वाटत आहे चॅम्पियन होण्यासाठी कुठपर्यंत तयार आहे? चॅम्पियन व्हाल का? 100% आणि ह्या वर्षी आम्ही चॅम्पियनच होऊ असा आमचा विश्वास आहे. आणि 100% आमचे प्लेयर्स चांगला परफॉर्मन्स करतायत आणि 100% ह्या वर्षी ते विजयी होऊन दाखवतील. 100% आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे मात्र क्रिकेटची स्पर्धा आणि प्रेक्षकांची मान्य आली ते मात्र पाहायला मिळते. त्रिमूर्ती डगआउट मध्ये आपण पाहायला गेलं तर आपण तिथे आवाज ऐकला, त्यांचा आवाज खूप होता. तुमचा आवाज किती आहे? म्हणा ज्योतिबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज आहे, आवाज जोरदार आहे. आता इथून एकदा कराड तालुक्याच्या आपल्या क्रिकेट मात्र इथे जय जयकार करायचा आहे. KTPL चा विजय असो. जबरदस्त स्पर्धा आणि जबरदस्त मात्र इथे क्रीडा रसिक उपलब्ध असताना इथे मात्र पाहायला मिळते. आणि मैदानाच्या इथून पाहायला गेलं तर प्रेक्षकांना मात्र सलामी देण्यासाठी आमचे सगळे मान्यवर इथे मात्र मैदानाच्या भोवती मात्र इथे येताना पाहायला मिळतात. सगळ्या मान्यवरांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. जबरदस्त जशी मात्र IPL चालू आहे, IPL च्या धर्तीवरती मात्र ही स्पर्धा पाहायला मिळते. KTPL 2024 चा थरार आपण अनुभवताय. कराड तालुका प्रीमियर लीग 2024 दमदार स्पर्धा, दमदार आयोजन. हो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. पहा काय दृश्य पाहायला मिळतंय टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. या स्पर्धेचे खरं तर आधारस्तंभ ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा उभारली गेली KTPL 3.0 आणि खरं तर कराड तालुक्याचं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक नावलौकिक करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच दिलदार दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारं व्यक्तिमत्व दीपक शेटलोखंडे साहेबांना आपण पाहतोय. पूलचा फटका, पूल ब्युटिफुल, सक्सेसफुल, वंडरफुल होतोय. सक्सेसफुल चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सुजित शेवाळेच्या बॅट मधून येतोय षटकार. DJ
वर तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय दीपकदादा लोखंडे साहेब यांच्या समवेत अनेक मान्यवर मात्र तिथे उपस्थित राहताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना रुपेश सर, कुणाला आहे हाव, कोण खाऊन जाईल भाव, कुठेही जाऊ नका पाहत रहा हा KTPL चा रोमांचक डाव. आता इथे महत्वाची मॅच आपण मैदानावरती पाहतोय, जिथे 29 धावसंख्या धावफलकावरती वैयक्तिक 25 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय का, नो मान्स लँड मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. फाईन लेगचं क्षेत्र, दोघांमध्ये शर्यत लागली आणि शर्यत जिंकलेली आहे का नाही, चांगला प्रयत्न केला आहे, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. तिसरी ही धाव कंप्लीट झालेली पाहायला मिळतीये. 32 धावसंख्या धावफलकावरती. खरं तर फटका फसला होता, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाही, क्षेत्ररक्षकापासून थोडासा चेंडू दूरवरती पाहायला मिळाला आणि बघता क्षणी चित्याच्या चपळाईनं 3 धाबा कंप्लीट होताना धावफलकावरती पाहायला मिळत आहे. जिथे आपण ऑन स्क्रीन पाहतोय सन्माननीय दीपक शेठ लोखंडे त्यांच्या सोबतीला असलेले 2 खंदे समर्थक, एका डाव्या बाजूला आपण पाहतोय सन्माननीय रोहित पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विशाल पाटील विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर राजू कंक यांना सुद्धा आपण पाहतोय. अर्थातच KTPL, अर्थातच कराड तालुक्यातील 3 कोहिनूर हिरे आपल्याला ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. मॅच कडे जाऊया आपण पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्र निवडलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरचं. क्षेत्ररक्षक राहत आहेत चेंडू पासून दूर, बनतायत क्षेत्ररक्षक, प्रेक्षक चेंडू जातोय वन बाउंड सीमा रेषा पार, येतोय KTPL चौकार. डीजे अजय मोहिते अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, उंची जास्त अंतर कमी, पकडला गेलाय झेल, संपलाय अजय मोहितेचा खेळ. धक्का क्रमांक बसलाय सावकार 11 शेवळवाडी संघाला. अजय मोहितेच्या माध्यमातून दुसरा. हा प्रेम आहे, हा प्रेम तुम्हाला पैशाने विकत घेता येत नाही, तर हा प्रेम तुम्हाला कमावं लागतं. माणुसकीच्या दुनियेतील राजा माणूस आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके दीपक दादा लोखंडे साहेब यांना मात्र खांद्यावर घेऊन हलगीच्या तालावरती मात्र फिरकताना अनेक समर्थक इथे मात्र स्क्रीनवर पाहतोय. हा विजय आहे KTPL चा, हा विजय आहे कराड तालुका प्रीमियर लीग 2024 चा. एकच नाव, एकच वादा, एकच दादा, ते नाव आहे तुम्हा सर्वांचे लाडके दीपक दादा लोखंडे साहेब. अप्रतिम दृश्य पाहायला मिळते रुपेश सर, काय दृश्य आहे पहा, किती प्रेम या प्रेक्षकांच्या माध्यमातून दीपक दादांवरती आहे. हे याचं उत्तम उदाहरण आपल्याला ऑन स्क्रीन tenniscricket.in च्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर राजकारणातील व्यक्तीवरती खरं तर असं प्रेम असायचं, पण क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या व्यक्तिमत्वावरती प्रेक्षकांचं एवढं प्रेम आहे tenniscricket.in च्या माध्यमातून या मॅच मध्ये दाखवलं जात आहे. अप्रतिम दृश्य पाहायला मिळतंय. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून आपल्याला ग्रँड एंट्री पाहायला मिळते. त्यांच्या समवेत मुक्ता 11 येळगाव संघाचे अमित दादा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर रोहित पाटील साहेब सुद्धा पाहायला मिळत आहेत, राजू कंक साहेब पाहायला मिळत आहेत, विद्यमान अध्यक्ष विशाल पाटील सुद्धा पाहायला मिळत आहेत. यांचं प्रेम खरं तर इथे पाहायला मिळत आहे. डेफिनेटली आपण पाहतो दीपक दादा लोखंडे साहेब, अमित शेट्टे साहेब असतील, रोहित पाटील साहेब तिथे असतात. डेफिनेटली एक मिनिट. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार. सुजित शेवळेचा क्लासिकल षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा, या 6 धावेने 43 धावसंख्येवरती धावफलक पाहायला मिळतोय. ड्रोनच्या माध्यमातून दाखवलं जातंय, चित्रीकरण पाहायला मिळतंय. अप्रतिम क्लॅरिटी आणि क्वालिटी हेच वैशिष्ट्य राहिलं tenniscricket.in चं, तेच आपल्याला पाहायला मिळतंय. काय झालं?
अप्रतिम दृश्य पहा टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून सन्माननीय अमित दादांना पाहतोय आपण. त्यांच्या खांद्यावरती दीपक दादा लोखंडे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागे पाहिलं तर आपण इंद्रजित पाटील बाहुबलींना पाहतोय, विशाल पाटील अध्यक्षांना पाहतोय, त्याचबरोबर सन्माननीय रोहित पाटील साहेबांना सुद्धा पाहतोय. त्यांचे सर्व प्रेम करणारे मित्र परिवार आपण पाहतोय. त्याचबरोबर KTPL चे कमिशनर सन्माननीय सागर पाटील साहेब सुद्धा आपण यांना पाहतोय. चला, कोणी जेवण करायचं राहिलं असेल तर प्लीज आपण जेवण करून घ्या, कारण खूप उत्तम सोय खरं तर आयोजकांच्या माध्यमातून केलेली आहे. प्रत्येक गोष्टींचा बारकाईनं लक्ष दिलेलं आहे ते म्हणजे KTPL चे कमिशनर सन्माननीय सागर पाटील साहेबांच्या माध्यमातून तंतोतंत प्रत्येक प्रेक्षकांची, प्रत्येक खेळाडूंची, प्रत्येक समालोचकांची, प्रत्येक पंचांची, त्याचबरोबर येणाऱ्या प्रमुख मान्यवरांची अगदी नीटनेटकेपणानं व्यवस्था केलेली आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. जिथे धावपलकावरती धाबा पाहायला मिळत आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धाबा. चला, वेलकम बॅक पुन्हा एकदा. खरं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 43 धाबा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत, जिथे अभिजित घारे आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय, जिथे 12 चेंडू 34 धावसंख्येवरती खेळताना सुजित शेवाळे पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 43 धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्क वरती मंगेश पाहायला मिळतोय. सातत्यानं खरं तर जे महाराष्ट्र युवती संघाच्या माध्यमातून खेळताना आपण या खेळाडूला पाहतो. आज खरं तर फ्रँचायझी संघासाठी प्रीमियर लीग म्हणजे काय, वेगवेगळ्या गावातून येणारे खेळाडू आज फ्रँचायझी संघासाठी खेळताना पाहायला मिळतात. आणि प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य काय तर मैत्रीचे संबंध जंपले जावेत, त्यातून मैत्रीचे संबंध जिव्हाळ्याचे व्हावेत. जिथे कधी कमी पडू तिथे त्या मित्रांच्या माध्यमातून मदत व्हावी, संकट जिथे जिथे येतील तिथे तिथे त्यांनी उभं राहावं, हाच प्रयत्न दीपक दादांच्या माध्यमातून केला आणि त्याला यश मिळताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा अभिजित गारेच्या माध्यमातून मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केली आहे मोठी घोड चूक आणि चुकीचं रूपांतर होईल का चौकार षटकारामध्ये ते आता पाहायचं आहे. आणि पंचांचा निर्णय येतोय. 6 धाबा. कम ऑन डीजे. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झालाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. साजन ही नुकले पकडला गेलाय. अप्रतिम झेल. संपलाय अभिजित घारेचा खेळ. धक्का क्रमांक बसतोय सावकार 11 शेवळवाडी संघाला. 3रा डीजे. आपण धावपलकावरती पाहतोय, जिथे 4थं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर जर पाहिलं तर कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून केला गेलाय. म्हणतात ना, कमबॅक इज बेटर दॅन सेट बॅक. आणि चुकांमधून शिकणं गरजेचं असतं. आता नवीन बॅटर आपण पाहतोय, अर्थातच संघाचा संघनायक कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट सेनापती आपल्याला फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. अर्थातच संग्रामजी लावंड आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडला. खरं तर 1 ऑक्टोबर 2023 काही नियमांमध्ये फेरबदल केले गेले. पण कॅमेरामन थोडं तिकडे फिरवायचं आहे. नेक्स्ट राजू आप्पा आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. राजू आप्पानं जसं मैदान मात्र गाजवलंय, मैदान कोणताही असो, धिंगाणा मात्र राजू आप्पांचा पाहायला मिळतोय. तर नेक्स्ट छोटा आमचा हा राजू आप्पा पाहतोय आपण इथे स्क्रीनवरती. हे काय म्हणशील राजू आप्पा? सध्या बोलत नाहीये छोटे आमचे, परंतु त्यांना तयार केलं जाईल राजू आप्पांसारखं. वाव, चांगला बॉल इथे मात्र खेळून काढल्या. बॉल चालला 1 बॉल सीमारेषा
आणि निश्चितच आपण पाहिलं गेलं तर एकच नाव, एकच दादा, एकच वादा, दीपक दादा लोखंडे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे सर्व जनक आणि या स्पर्धेला उंच भरारी प्राप्त करून देणारे दीपक दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 21चा उल्लंघन केलं गेलंय आणि पंचांच्या माध्यमातून हेच ओळखलं आणि दंडित सुद्धा केलं गेलं आहे. अजून एक धावपलकावरती ऍड होतीये, जिथे 54 धाव आपण धावपलकावरती पाहतोय. राहिलेले 2 चेंडू, मोठा फटका येईल का? पुन्हा एकदा यो मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर झालं डिस्ट्रॉय, फलंदाज झालाय क्लीन बोल्ड. दांडी 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 गुल. बॅक टू पवेलियन जाताना पाहायला मिळतोय सुजित शेवाळे. मोठ्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. डीजे जिंकाल 100% आम्ही मॅच जिंकू. आता आम्हाला सुजीची विकेट भेटले. आमचे प्लेयर आता फुल कॉन्फिडन्स आहेत आणि 100% ही मॅच आम्ही आता जिंकू. आणि आमचे बॅटर्स पण चांगले आहेत आणि आमचे बाहुबली अर्थातच 30,500 पॉईंट ज्यांना आम्ही लावले ते बाहुबली आणि किरण काटेकर आणि हनुमंत मोरे यांच्यासारखे तगडे बॅट्समन असताना आम्ही हा मुकाबला नक्कीच चेस करून जिंकू. चर्चाही आम्हाला पाहायला मिळाली की चॅम्पियन झाल्यानंतर तुमचे संघ मालक जे आहे ते विमानानं तुम्हाला गोव्याला जाणार आहे. ते खरे आहे का? चर्चांकडनं आम्हाला सूत्रांकडनं मिळालेली माहिती ही खरी आहे का? नक्कीच. गोवा काय, जर आम्ही मॅच जिंकलो तर आम्ही सर्वजण विदेश टूरला सुद्धा फिरायला जाऊ. की गुवाहाटी? गुवाहाटी सोडून आम्ही कुठेही जाऊ. नक्कीच. थँक्यू, धन्यवाद. हा चर्चा आहे. श्रीयस्तर पेशंट हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये असतात. विनोद मजाक कॉमेंट्री बॉक्स मध्ये हवे आहे, त्यासाठी आपण पाहतोय हा KTPL चा थरार 2024 चा दमदार आयोजन, दमदार नियोजन, सुनियोजित सुव्यवस्थापित असणारी मात्र कराड तालुका प्रीमियर लीग 2024 चा थरार पाहतोय इथे. O2 कॉमेंट्री बॉक्स. 4 षटकांचा खेळ समाप्त. 55 धावा धावपलकावरती पाहायला मिळते. रुपेश सर, म्हणून तर म्हणतात ना, क्रिकेटमध्ये कधीही कोणाला कमी समजू नका. कोणी काळ गाजवलेला असतो तर कोणी काळ गाजवणारे असतात. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधीही कोणाला कमी समजू नका. क्रिकेट हा खेळ असा आहे जो आजपर्यंत कोणी सांगू शकलं नाही आणि कोणतीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देऊ शकलेला नाहीये. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावपलकावरती दावा पाहायला मिळतात. अर्थातच 55 धावा. शेवटचं अंतिम हाणामारीचं तोडाफोडीचं षटक आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. अभिजित शिंगण गोलंदाजी मार्क वरती, जिथे स्ट्रायकिंग एंडला पण पाहतोय सतीश इंगळे, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला पण पाहतोय सुशांत बिशे, अर्थातच पत्रकार. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेच तर वेगवान बीट करतोय फलंदाजाला. वेगाच्या माध्यमातून सांगितलं गेलंय, हा तर वेगवान चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. सोशल डिस्टन्सिंग झालंय मेंटेन. म्हणतात ना, कोविड मध्ये प्रत्येकानं पाहिलंय सोशल डिस्टन्सिंग किती मेंटेन करायचं असतं, पण क्रिकेटमध्ये सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून चालत नाही. प्रॉपर टायमिंग करायचं असेल तर बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर होणं गरजेचं असतं. आणि आता इथं सतीश इंगळेला ते दाखवावं लागेल, कारण 2 चेंडू 1 धाव वरती खेळतोय सध्या. 5 चेंडूचा अजूनही सामना बाकी आहे. शेवटचं हाणामारीचं षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केली गेली अजून एक चुकी, जिथे 2 धावा कंप्लीट, एकच धाव कंप्लीट होताना पाहायला मिळतेय. सुजित शेवाळे बाद झाल्यानंतर तुमच्या विरोधात संघाचं म्हणणं आहे की मॅच आमच्या खिशामध्ये गेली आहे, असं होईल का? सुजित तर फक्त एक प्रो प्लेअर आहे आमचा, समजून चाला. पण त्याच्या माघारी
त्याच्या माघारी असं समजू नका कुणी की कुणी नाही, त्याच्या माघारी आमची टीम आहे. अजून 7 प्लेयर आहेत माग, जे कुणाला कमी नाहीत. जे म्हणतात ना आम्ही यांना कमी समजतो, त्यांनी असं समजू नका की कमी आहेत. अरे शेरा शेर 100% भेटतो आणि ते करून दावतो आमचा सुजित शेवाळे आणि आमची टीम. ज्याचं कुणाचं काम नाही ते फक्त सुजित शेवाळे करून जाऊ शकतो. थँक्यू. तर पहा, इथे शॉर्ट इंटरव्ह्यू आम्ही घेत असतो तेव्हा कोणी काही एखादा शब्द गेला तर राग मानू नये. हा एन्जॉय आहे, क्रिकेट आहे, एक दिवसाचा खेळ आहे. चॅम्पियन कोणी झाला तरी संध्याकाळी आपल्याला 8 तर 8 संघ, 8 संघ मालक आणि 8 कराड तालुका पूर्ण डीजेच्या तालावरती आपल्याला नाचताना पाहायला मिळेल. हेच आहे KTPL कराड तालुका प्रीमियर लीग 2024. धन्यवाद. 57 धावा आपण धावपलकावरती पाहतोय. हॅलो जिथे अजून एका wicket मित्रांनो, चं माझ्या बोलण्याचा कोणी राग मानू घेऊ नका. आज मी सावकार 11 मधून खेळतोय. मी कुसूरचा प्लेयर आहे, पण माझ्यासाठी माझा सावकार 11 मोठा आहे. आणि सावकार 11 मधून खेळताना मी फक्त सावकार 11 साठीच पूर्ण दिवस देणार आहे. माझा देश धर्म सर्व काही सावकार 11 आहे. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. जिथे काय 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 वाटतंय? हा फटका मारल्यानंतर काय वाटतंय? इकडे ये बा. या चौकारानंतर काय वाटतंय? सुजित म्हणजे आमचा किंग. कोण? सुजित मामा. सुजित मामा म्हणजे आमचा किंग. मामाचं लग्न मामा म्हणजे मामा असतो आणि सगळेच मामा कंस मामा नसतात, हे लक्षात घ्या. सगळेच मामा कंस मामा नसतात. सुजित मामा सारखा एखादा व्यक्ती असा पण असतो, दिलदार व्यक्तिमत्व, दिलदार दुनियेतील राजा माणूस म्हणजे सुजित शेवाळे. आणि सुजित म्हणजे पराजितच्या उलट केलं तर सुजित होते आणि तो आमचा सुजित आहे. थँक्यू. वातावरण गरम झालंय, वातावरण टाईट झालंय, वातावरण कार्यक्रम टप्प्यामध्ये करण्याचा कार्यक्रम इथे केला जातोय. दोन्हीकडनं तेवढीच आग लागली आहे, दोन्हीकडनं तेवढीच मात्र आपल्याला प्रेक्षकांचं आपल्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळामध्ये आपण परत एकदा दुसऱ्या डगआउट मध्ये जाऊया. तोपर्यंत जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 65 धावा झालेल्या आहेत. पहा, वातावरण गरम झालंय. खरं तर गरमीचे दिवस आणि गरमीच्या दिवसामधलं वातावरण गरमीचं. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्र निवडलेला आहे. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक आहे तिथे मंगेश. फेकी अप्रतिम पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक पोहोचतायत का नाही? पंचांचं बोट आकाशाकडे पाहायला मिळते. धावबादच्या माध्यमातून अजून एका विकेटचं होत आहे पतन. जिथे 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 66 धावा आपण धावपलकावरती पाहतोय. जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजेच अर्थातच धावबादसाठी कॉल दिलेला आहे. थर्ड अंपायर आपण चेक करायचा आहे. प्लीज चेक करा. 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 1 धाव होईल का 2 धावा होतील हे चेक केलं जाईल आणि त्यानंतर कळवलं जाईल किती धाबांचं टार्गेट तुमच्या जवळ दिलं जाईल. 66 की 67. जर 67 धावा झाल्या, जर धावबाद नसला तर 67 धावसंख्या होतील आणि जर धावबाद असेल तर जिंकण्यासाठी टार्गेट असेल तर 67 धाबांचं. आणि जर धावबादची विकेट नाही मिळाली तर तुम्हाला 68 धाबांचं टार्गेट मिळू शकतो. म्हणजेच काय, एक मोठ्या मॅच मध्ये टार्गेट सेट प्रॉपर झालेलं पाहायला मिळत आहे. गुड फायटिंग टोटल्स आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. जिथे दोन्ही संघ बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतात. हाय व्होल्टेज ड्रामा, बिग ड्रामा पाहायला मिळतोय. जिथे करो या पोरोची परिस्थिती आहे. जो जिंकणार आहे तो जाऊन पोहोचणार आहे KTPL 3.0च्या. एकच धाव पंचांच्या माध्यमातून कळवलं गेलंय. फलंदाज आहे धावबाद आणि धावबादच्या माध्यमातून अजून एक विकेटचं होतंय पतन. आणि 66 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. जिथे जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजेच त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी संघाला 67 धावांची. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणसं आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला नितीन शेवाळे दादा, दुसऱ्या बाजूला शंकर काटेकर साहेबांचा हा संघ. आणि या 2 संघ मालकांच्या संघामध्ये चालू असलेली सेमी फायनल क्रमांक 1 ची लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. जिथे प्रथम फलंदाजी करताना सावकार 11 शेवाडी संघाच्या माध्यमातून बनवल्या गेल्या 5 षटकामध्ये 66 धावा. जिथे जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच अर्थातच 67 धावांची त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी संघाला. स्कोर कार्ड आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती. सुजित शेवाळे वैयक्तिक 13 चेंडू 34 धाबा. त्यानंतर वैभव खोत महत्वाच्या मॅच मध्ये लवकरात लवकर स्वस्त मध्ये बाद झाला 1 चेंडू 0 धाबा. त्यानंतर आपण गोलंदाजीचा विचार केला तर हनुमंत मोरे यांच्या माध्यमातून 2 षटक 35 धाबा. 2 विकेट साजन येनुगलेच्या माध्यमातून अप्रतिम षटक हाताळलं. 1 षटक 6 धाबा. आणि त्यानंतर पाहतोय आपण मैदानाचं
अप्रतिम चित्रीकरण केलं जात आहे टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. ऑन स्क्रीन वरती टार्गेट दाखवलं जात आहे जिथे 67 धाबांचं टार्गेट आहे त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी संघाला. प्रथमतः फलंदाजी करताना सावकार 11 शेवावाडी संघाच्या माध्यमातून बनवल्या गेल्यात 66 धावा आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे अर्थातच 67 धाबांची गरज. एका बाजूला संतोष बाहुबली पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय अर्थातच सुजित शेवाळे. कोणता संघ जाऊन पोहोचणार? प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहायचं असेल, प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळवायचं असेल, जावं लागेल YouTube वरती टेनिस क्रिकेट .in सर्च करावं लागेल, कराड तालुका प्रीमियर लीग सर्च करावं लागेल आणि पुढील 35 मिनिटं तुम्हाला वाट पाहावी लागेल. सेमीफायनल क्रमांक 1 चा विजेता कोणता संघ ठरेल त्याचं उत्तर मिळवायचं असेल तर तुम्हाला हे करावं लागेल आणि मैदानावरती यावं लागेल, या मॅचचा आनंद घ्यावा लागेल आणि प्रेक्षकांच्या रूपेमध्ये या स्पर्धेचा आनंद तुम्हाला घेता येईल. जिथे 67 धाबांचं टार्गेट आहे, प्रथमतः फलंदाजी करताना 66 धावसंख्या बनवली गेली आहे. चला चला आपण सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच पाहतोय. उत्तर अर्धामध्ये जिथे 67 धाबांचा पाठलाग करायचा तिथे सलामीची जोडी आपण पाहतोय. अर्थातच एका बाजूला संतोष दबडे उर्फ बाहुबली तर दुसऱ्या बाजूला किरणजी काटेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच दोन्ही नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर KTPL म्हणजेच 217 गावांचा सहभाग आणि 217 गावांच्या सहभागामध्ये 8 संघांचा सहभाग आणि 8 संघाच्या माध्यमातून निवडलेले हे अप्रतिम खेळाडू आणि तिथेच रंगलेली ही सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच आपण मैदानावरती पाहतोय. जिथे प्रथमतः फलंदाजी करताना संग्राम लावण संघाच्या माध्यमातून संग्राम लावणच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे टेनिस क्रिकेटचा मध्ये करा टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा सुजित शेवाळे आमच्या समवेत जोडले गेलेत. सुजित बास झाल्यात परंतु धावा आल्यात इथे, या धावा डिफेन्स केल्या जातील का? नक्कीच सर, बॉलिंग साईड आमची खूप चांगली आहे, बॉलरवरती मला देखील भरोसा आहे. नक्कीच 67 रनांना देखील डिफेंड करतील, पण मी जर विकेटवरती उभा राहिलो असतो तर नक्कीच 80+ स्कोर झाला असता. म्हणजे आता इथून कोणता गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल आणि मॅच विनिंग मोमेंट तुम्हाला तयार करून देईल? असं कोणाचं नाव नाही घेऊ शकत, सगळे 5 बॉलर आमचे शुअर आहेत, त्यामुळे सगळ्यांकडूनच मला अपेक्षा आहेत 100% देतील आणि त्यांनी जर 100% दिला तर नक्कीच आम्ही मॅच विनू. हा जबरदस्त इथे खेळ पाहायला मिळतोय. सुजित शेवाळे यांना आपण इथे पाहत होतो टेनिस क्रिकेट .inच्या स्क्रीन वरती आणि कराडची ही खासियत आहे ही प्रीमियर लीग IPLच्या धर्तीवरती मात्र येताना पाहायला मिळाली. चांगले टायमिंग केले, प्रॉपर हिट केले, नो चान्स, आउट ऑफ द पार, बॉसी मारेशा पार 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 षटकार. धन्यवाद DJ. इथून राजेंद्र दबडे साहेब यांच्याकडून संघासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. त्रिमूर्ती फायटरचे कट्टर समर्थक त्यांच्या 1001 रुपयाचं राजेंद्र दबडे साहेबांकडून इथे आलेले आहे, त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करू. पहा पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. इथून सुरुवात तर झाली दमदार, काय म्हणाल? नाही, जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही, नक्कीच ही मॅच जिंकू. नाही दम लागले, हार्ट ब्रेक जास्त होताना पाहायला मिळेल. तुम्हाला काय वाटतं मॅच जिंकेल का? हो आमचे पाहवे सर काय म्हणाल? नाही खेळाडू म्हणणार नाहीये, त्यांना माहिती आहे इथे थांबायचं आहे आपल्याला. जोरदार अपील केली जातोय. थोड्या वेळानंतर आपण येऊया. समर्थक बरोबर आपल्या त्रिमूर्तीचे मात्र पाहायला मिळतात. काय म्हणाल मॅच जिंकेल का? मॅच जिंकेल का? आवाज एवढूसा, मॅच जिंकेल का? हो मॅच जिंकेल का? हो 100. कोण खेळाडू, कोणता खेळाडू तुम्ही पाहताय तो मॅच जिंकून देईल? किरण काटेकर. किरण काटेकर. तुम्हाला कोण वाटतोय? किरण काटेकर. तुम्हाला कोण वाटतोय? संतोष दबडे. संतोष दबडे, किरण खाटेकर ही 2 नावं आलेली आहेत. या 2 नावं आलेली आहेत म्हणजे या 2 खेळाडूंची जबाबदारी वाढलेली आहे त्रिमूर्ती संघासाठी. एक संघ मालक
सावळीमध्ये बसलाय. दुसरा संघ मालक ऊन खातोय, म्हणजे समांतर पाहायला मिळतात, पण चेहऱ्यावरती आणि त्यांची दुगदुग धाकधुक इथे पाहायला मिळते. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे दुसऱ्या धावेसाठी थांबवलं गेलंय. पहा चांगलं कॉलिंग पाहायला मिळतंय. दोघांमध्ये समन्वय पाहायला मिळतोय. कॉलिंग प्रॉपर पाहायला मिळतंय. येस नो अँड वेट या शब्दांचा वापर प्रॉपर पाहायला मिळतोय. जिथे 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे 3 चेंडू 8 धावसंख्येवरती खेळताना किरण पाहायला मिळतोय. उलटा चेंडू क्षेत्र निवडलेला आहे. लॉंग ऑनचं डीपला क्षेत्ररक्षक आहे सुजित शेवाडे. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि एकच धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 10 धाव धावफलकावरती पाहायला मिळतंय. अर्थातच सचिन भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10 आपण धावफलकावरती पाहतोय. 67 धावांचं टार्गेट. मोठी मॅच. पुन्हा एकदा फटका फसलाय. उंची जास्त. क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळत आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. जिथे 2 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धाबा कंप्लीट पाहायला मिळतात आणि 2 धाबेनं एक षटक समाप्त झालाय. 12 धाबा धावफलकावरती. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जर दोन्ही संघांचा विचार केला, समीकरणांचा विचार केला तर पहिलं षटक त्यांच्या सुद्धा मला वाटतं 12 धावा होत्या आणि या 16 धावा होत्या. आणि या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये जर पाहिलं तर 1 षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 12 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर इज 12 रन्स विदाउट लॉस. तर इथे अधिक शेवाळे सर आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. येवती गावातून येत आहेत कराड तालुक्यातील आणि प्रेक्षक म्हणून ते इथे स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. काय म्हणाल आज या क्रिकेट विषयी काय म्हणाल? क्रिकेट विषयी म्हणजे नियोजन चांगलं, अप्रतिम, असं कधीच पाहिलं नाहीये. या 2 संघांमध्ये क्षेत्ररक्षण करणारी क्षेत्ररक्षण गणपती बाप्पा पहा आवाज सांगतोय विकेट. विडोबाच्या नावानं गणपती बाप्पा मंगल मूर्ती गावला की झोपला. इथून पाहायला गेलं तर ही पहिली स्पर्धा अशी असेल की प्रेक्षकांची इथे मतं जाणली घेतात आणि त्यांचा उत्साह मात्र इथे ऑन कॅमेरा मॅच मध्ये मात्र दाखवले जातात. हा क्रिकेट आहे, KTPL आहे. ही साधी सुधी स्पर्धा नाहीये. ही स्पर्धा आहे कराड तालुका प्रीमियर लीग 2024. KTPL दमदार आयोजक, दमदार नियोजन, दमदार स्पर्धा आणि दमदार संघ मालक आणि दमदार इथे मात्र पाहायला गेलं तर अध्यक्ष 32 क्रिकेट असोसिएशनचे आणि पश्चिम महाराष्ट्राचे संस्थापक संदीप पाटील सर, बबलू पाटील यांचं शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय. त्यांचंही करू आम्ही ते सहर्ष स्वागत. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरुणभाई कदम यांचं देखील या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. चला पुन्हा एकदा आपण जाऊया मॅच कडे जिथे आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. खर तर मुंबई शहरचा बुलंद आवाज. खर तर समालोचक क्षेत्रामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा सातत्याने केली जाते ते सन्माननीय आदरणीय शैलेशजी साधव सर आमच्या सोबत जोडले जात आहेत. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये खेळ अतिशय उत्साहवर्धक पाहायला मिळालाय. जिथे चर्चा रंगली गेली आहे ना ती हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीज पुरस्कृत कराड क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग हा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. जिथे आता मात्र चर्चा रंगवली गेली आहे, प्रश्नचिन्ह उभे केले गेले आहेत, चर्चा झाली आहे. आता मात्र असं म्हटलं तर अरे चौकट मोडून बघेन म्हणतो तरी येऊन छळतो. प्रश्न एक खातील, लोक काय म्हणतील, लोक एकच म्हणतील, कराड प्रीमियर लीग.
चर्चेत राहणारी ही स्पर्धा आहे आणि चर्चेत राहण्यासारखं काम सुद्धा दीपक दादा लोखंडे साहेबांच्या माध्यमातून केलं गेलं आहे. यावेळी ऑन साईडला सी कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झडप मारली आहे, खंबा खेळला जाईल का नाही. एक धाव घेतली गेली आहे, धाव फलकावरती नजर वळवली तर हे हनुमंत मोरे यांनी मात्र पहिल्या बॉलवरती धाव मिळवली ती एक अजय मोहिते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 16 बॉल आणि 16 बॉलच्या पाठीमागे 34 धावांची गरज आहे. अप्रतिम मॅच मैदानावरती पाहायला मिळते. बिग ब्लास्ट बेस्ट वर्सेस बेस्ट ही अशी मॅच मैदानावरती पाहायला मिळते. यावेळी बॅकवर्ड वरती गेले, स्क्वेअर कट, चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषे पार, चौकार. पठ्ठाने सांगितलंय अरे इतबर छाती टिचबर सीना, जेवढा जरुरी ना तेवढा असताना. पहा अप्रतिम फटका पाहायला मिळतोय, टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. काय जागा बनवल्याने फटका खेळणं ऍट दी बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. संतोष दबडे अजून सांगतोय थांबलो नाही थांबणारही नाही, फसलो नाही फसणारही नाही, किती येऊ द्या तडतडे, संपलो नाही आणि संपणारही नाही. नक्की संपलो नाही संपणार नाही. मैदानाच्या आतमध्ये बाहुबली, ज्याच्या बाहूमध्ये पॉवर आहे, अठाक आहे, ताकद आहे, क्षमता आहे, मैदानाच्या आतमध्ये तो निघालाय. हो यावेळी पहा क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळालाय, कवच मध्ये क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने सांगड भिडली आहे. इथे एखादी वेणी जशी गुंपावी ना तशा पद्धतीने मॅच गुंपली आहे. जिथे एका बाजूला 14 बॉल आहेत, 29 बनवायचे आहेत, एका बाजूला त्रिमूर्ती फायटर्स गोठेवाडी तर दुसऱ्या बाजूला सावकार 11. पहा शैलेश सर, प्रयत्नांची पराकाष्ठा इथे पाहायला मिळते. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत, प्रयत्नांती प्रयत्न पाहायला मिळत आहेत. यावेळी बॅकवर्ड वरती गेले, पंच केला, या पट्ट्याने सांगितलंय, हो या पट्ट्याने सांगितलंय जी फट जाएगी मसाला मत मिलाओ शक्कर में, अरे जी फट जाएगी मसाला मत मिलाओ शक्कर में, बड़े दिनों बाद मिले हो अब आ जाओ ठक्कर में. प्रति मॅच काय मॅच रंगली मैदानावरती. 4 धावा, म्हणून तर म्हणतात ना दिवा नाही वाट बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आता वेळ बदलायला सुरुवात झाली आहे शैलेश सर. म्हणूनच म्हटलं होतं ना, अरे समंदर के तूफानों में अटकी पड़ी मेरी नैया है, तू कोशिश कर, तू मेहनत कर. बॉलर बॅक ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये पहा, इथे हाफ चान्सेस क्रिएट झाला होता. इथे पहा स्वतःवरती नाखुश असेल अजय मोहिते, खंबा केलं गेलंय, समीकरण बदललंय, इथे काटा बदललाय, दिशा बदलली आहे, दशा बदलली आहे. मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदललेलं आहे. येणारे बॉल 12 बनवायचे आहेत, 24, 12-24चं इक्वेशन. 3 षटकांचा खेळ संपलाय. अजय सर आता मात्र जाऊया रुपेश सरांकडे, त्यांच्या समेत मात्र प्रेक्षकांची मतं इथे मात्र विचारली जातील. ओव्हर टू डीजे थँक्यू. यस डीजे मास्टर कडे जाऊया. चला नाही, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मुक्ता 11 एलगाव आणि श्री गणेश 11 गणेशवाडी. आपण मुक्ता 11 एलगाव टीमचे संघमालक पाहतोय आदरणीय संदीप दादा शेटे साहेब आणि अमित दादा शेटे साहेब, आणि श्री गणेश गणेशवाडी टीमचे संघमालक आपल्याला पाहायला मिळतात रवींद्र हिनकुले साहेब, विकास वैरी श्री गणेश 11 गणेशवाडी टीम मधून खेळताना पाहायला मिळतील. तर मुक्ता 11 एलगाव या टीम मधून मात्र खेळताना पाहायला मिळतील स्वप्नील देवगुले. या दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय की आपण आपला सगळे खेळाडू घेऊन संघमालकासह कृपया व्यासपीठाबरोबर ते यायचं. अतिथी मुख्य अतिथी कक्षाच्या समोर आपण आपली उपस्थिती दर्शवायची आहे. चला, मुक्ता 11 एलगाव आणि श्री गणेश 11 गणेशवाडी आजच्या दिवसातील दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुक्ता 11 एलगाव आणि श्री गणेश 11 गणेशवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आदरपूर्वक विनंती करेन की आपला 11 तर 11 खेळाडू घेऊन नाणेफेकीसाठी मुख्य व्यासपीठ जिथे आहे त्या व्यासपीठाच्या समोर आपण मात्र इथे यायचं आहे. धन्यवाद सर. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना अजूनही समान संधी आहेत. म्हणतात ना क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. जर परिस्थिती पाहिली ना तर दोन्ही संघांना तितक्याच संधी पाहायला मिळतात. पण जर संतोष दबडेचा कॉन्फिडन्स पाहिला तर थोडा हाय लेवलला पाहायला मिळतोय. काय सांगाल सर, 12 चेंडू 24 धावांची गरज आहे.
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण जर खेळ पाहिला ना तर बोथ साइड्स इक्वल इक्वेशन पाहायला मिळाले. तराजूमध्ये वजन टाकलंय. आता मात्र ते वजन आणखी वाढवावं लागेल, जास्त ताकद लावावी लागेल, प्रेशर द्यावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे 24 ची गरज आहे. हनुमंत मोरे यांच्याकडे नजरा वळवल्या. 3 बॉलच्या पाठीमागे 6 धावा. तर संतोष दबडे बाहुबली सर्वाधिक बोली लागणारा हा खेळाडू, याची व्हॅल्यू फार मोठी आहे. मात्र हनुमंत या स्पर्धेमध्ये एक वेगळा नॉक खेळतायत. एक चांगलं माइंड त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि त्यांची बराबरी आता मात्र एक ताकदवर गोलंदाजाच्या अगेन्स्ट होईल, जिथे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. तोपर्यंत आपण पाहू शकता येते मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये ज्याने मात्र 32 शाला क्रिकेट असोसिएशनचं क्रिकेट जिवंत ठेवलंय, जिवंत केलंय. आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष संदीप पाटील साहेब, बबलू पाटील साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालंय. फॉरेस्टमध्ये अधिकारी म्हणून गव्हर्नमेंट सर्व्हिस त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतोय. पण क्रिकेटवरचं प्रेम आणि 32 शाला प्रीमियर लीग आता संपन्न झाले आणि त्यांनीही दाखवून दिलं होतं की 32 शाळाच्या क्रिकेटसाठी काय करायला हवं आणि प्रीमियर लीग कशी व्हायला हवी, त्याचं उत्तम उदाहरण आदरणीय संदीप पाटील साहेबांनी सुद्धा दिलं होतं. आणि त्यांचं तिथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय. त्यांचंही करू आम्ही सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. यावेळी पहा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टॉप एज लागल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी लॉंग ऑनला 1 धाव तर घेतले. पाहता दुसरी धाव कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदललेलं आहे. 11 बॉल 22 ची मॅच. हाय व्होल्टेज टेन्शन वाली मात्रा. म्हणतात ना शैलेश सर, वाघांच्या जबड्यात घालून हात मोजती दात. तसंच आता इथे पाहायला मिळालं. खरं तर जबड्यातून हा चेंडू हातात असताना सुद्धा बघता चितेच्या चपळीने 2 धावा कंप्लीट करताना पाहायला नक्कीच रणफंदीची जात आमुची आम्हास कोण भयभीत करी. इथे कोण कोणास भयभीत करणार नाही. इथे लढणार आहेत, भिडणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये 11 बॉलच्या पाठीमागे 22 धावा, 45 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळाले आहेत. अभि काठेकर यांच्यावरती चढवलेला प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर मिळाली आहे. चर्चेचा विषय राहिलेला आहे. समीकरण बदललंय. 10 बॉल 21 ची गरज आहे. सर गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाज आपण KTPL 2.0 चा बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंटचा पुरस्कार जिंकणारा म्हणजे अर्थातच या संघाचं ब्रह्मास्त्र या षटकामध्ये वापरलं गेलंय. अभि नाही तो कभी नाही, हे आता अभिला करून दाखवावं लागणार या मॅच मध्ये. नक्कीच अभि काटेकर आपण पाहतोय, माफ करा, अभि काटेकर आहेत आणि चर्चा होतीये. पहा अभि काटेकर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ओव्हर द विकेटने महत्वाचा बॉल असेल आणि स्ट्राईक एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष दबडे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. हो यावेळी पहा अभि काटेकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना सांगतोय, अरे कड़वे शब्द नहीं कड़वा किरदार है, मीठी नहीं जुबान हमारी, यहाँ सिर्फ खुददारी मिलेगी, मतलब की दुकान नहीं हमारी. मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी. त्याचबरोबर अरुणजी कदम साहेबांचं शुभागमन होताना पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आदरणीय अरुण कदम साहेबांचे शुभागमन झाले. त्यांचंही आम्ही करतोय सहर्ष स्वागत आणि वेलकम साहेब. आपण अगदी इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. KTPL मध्ये आपलं मनापूर्वक सहर्ष स्वागत. व्हॉट एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये पहा काय नजाकत पाहायला मिळाले. एफर्ट्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाहायला मिळाले आहेत. सातत्याने बॉल वरती नजर रोखली. अतिशय वेगाने हा क्षेत्ररक्षक आला, डीप मधून आला, कव्हर्स मध्ये, स्वीपर कव्हर रिझन मध्ये थाने कम्प्लीट त्या ठिकाणी जवळ धाव वाचवल्यात. 8 बॉल 19चं समीकरण. मॅच मध्ये आता मात्र टेन्शन वाली मात्रा आहे. अजूनही मॅच खरं तर अभिनं रोखून ठेवलेली पाहायला मिळते. अजूनही चांगली गोलंदाजी अभिच्या माध्यमातून केली गेली आहे. राहिले 2 चेंडू या षटकातील आणि 2 चेंडू जर अभिच्या माध्यमातून चांगले टाकले तर मॅच मध्ये कमबॅक होताना पाहायला मिळेल. कोणत्याही क्षणी कमबॅक होऊ शकतो, पण तो अभिच्या हातामध्ये आहे. अभि आता कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. हो यावेळी पहा इन स्विंगर डिलेव्हरी, अतिशय जबरदस्त बॉल, इनक्रेडिबल बॉल, जिथे पडल्यानंतर काटा बदलला आणि तदनंतर मात्र फलंदाजाची दिशा देखील बदलली. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. कमालीचं टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून. समीकरण बदललंय. समीकरण येऊन पोहोचलंय 7 बॉल आणि 19 ची गरज आहे.
7 बॉल 19. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? अभि खाटेकर हो, यावेळी ऑन साइडला खेळला, डीप मध्ये प्रोडक्शन आहे. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही, थांबवलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये अविराज. आता मात्र येणारे बॉल 6 बनवायचे आहेत. 18. मित्रांनो, मॅच आवडली असेल ना तर एकदा मास साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कराड प्रीमियर लीग. धन्यवाद डीजे. ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय टार्गेट आहे 6 चेंडू, 18 धावांची गरज. समीकरण होत्याचं नव्हतं झालंय पहा. जिथे 12 चेंडू 24 धावांची गरज असताना अभिच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या फक्त आणि फक्त 6 धावा. म्हणून तर म्हणतात ना, कमबॅक इज बेटर दॅन सेट बॅक. कोणत्या क्षणी कमबॅक करायचं हे अभिनं दाखवलं, जिथे संघाला गरज होती. म्हणून तर म्हणतात ना, एकदा सिद्ध झाला की प्रसिद्ध व्हायला वेळ लागत नाही. आता अभिनं प्रसिद्ध होऊन दाखवलं या मॅच मध्ये. नक्कीच प्रसिद्ध झालेत. आता अभिमान आहे. मात्र ही मॅच आता मात्र टेन्शनवाली मात्र आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती खेळाडू पाहायला मिळालेत आणि चर्चा त्यांची देखील होतीये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. आता मात्र गोलंदाज आपण पाहतोय, ज्या गोलंदाजाची ज्या फलंदाजाची सातत्याने चर्चा झाली ना, तो सुजित शेवाळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलाय. तो गोलंदाजीसाठी येतोय राऊंड द विकेटने आणि संग्रामला आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. पहा किती कॅज्युअल आहे. मॅच मध्ये कोणतीही टेन्शन त्याने घेतलं नाहीये. ही क्षमता आहे या कराड लीग मध्ये पाहायला मिळाल्या प्रत्येक खेळाडूची. गोलंदाज निघालेत सुजित. यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळला फ्लॅश स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक. काय घडलंय? 1 धाव, येणारी 1 धाव, याच्यावरती टाळ्या वाजतायत. आता प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. 50 धावा. त्रिमूर्ती फायटर्स गोठेवाडी. डगआउट थोडासा शांत झालाय. सर दडपण वाढताना पाहायला मिळेल. जसं खेळाडूंचं दडपण वाढतंय तसं आपलं सुद्धा आता हळूच थोडेसे वाढताना पाहायला मिळतात. म्हणजे दबाव फक्त खेळाडूंवरती नाहीये तर प्रेक्षकांवरती, त्याचबरोबर आपल्या सुद्धा हर्ट्स मध्ये दबाव वाढताना पाहायला मिळतोय. टेन्शन पाहायला मिळालंय. येणारा प्रत्येक बॉल हृदयाचे ठोके. यस, येणारे बॉल 5 बॉल पोहोचवायचे आहे पंचायतपर्यंत. नोंद घ्या. लाईट बंद करायची आहे. यस डेकोरेटर नोंद घ्या. लाईट्स जी मैदानाच्या आतमध्ये पडते ती थोडीशी बंद करा. बटन बंद करायचं आहे. नक्कीच आता मात्र चर्चा रंगवली गेली आहे. या स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त असे व्यक्तिमत्व व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांची चर्चा होतीये. झवियर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा. 5 बॉल 17ची मॅच. सुजित गोलंदाजीच्या ट्रॅक वरती.
हो यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळलाय अवे फ्रॉम द बॉडी रिच पासून लांब. इथे वाईट साडी थर्ड अंपायरचा निर्णय घेतला गेलाय. इथे आता मात्र आमचे थर्ड अंपायर इन ऍक्शन मध्ये येतील. वाईट साडी आहे हा कॉल. त्याचबरोबर आपण पाहिलं ना थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये गेलेला हा प्रयत्न पाहायला मिळेल. मात्र या व्यासपीठावरती अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वाकडे नजरा वळवल्या गेल्यात, माना फिरवल्या गेल्यात. रयत सहकारी साखर कारखानाचे चेअरमॅन जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय उदयसिंग विलासरावजी पाटील दादा यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. थांबवतो. थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे. येस फेअर डिलिव्हरी आहे. जिथे फॉलो केलं गेलं होतं हे देखील पाहिलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये सुजित शेवाळे हे नाव आलेलं आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट 4 बॉल 17ची मॅच. हो यावेळी मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप वाचण्याचा प्रयत्न दडपण इथे पाहायला मिळालाय. चर्चा झाली आहे. 4 बॉल 16ची मॅच. एका बाजूला त्रिमूर्ती फायटर्स गोठेवाडी तर दुसऱ्या बाजूला संघ आहे सावकार 11 यांच्यामध्ये ही तुंबड युद्ध घनघोर रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना शैलेश सर, शांततेच्या काळात जास्त घाम गाळाल तर युद्धाच्या वेळी तुम्हाला जास्त संघर्ष करावा लागत नाही. आता इथे जर पाहिलं 4 चेंडू 16 धावांची गरज आहे. चांगला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. यष्टी रक्षकाच्या माध्यमातून केली गेली चुकी. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावांची धाव पाहायला मिळाली आणि बाईकच्या माध्यमातून एक धाव धावपलकावरती ऍड होती. नक्कीच इथे आपण जर पाहिलं तर 3 बॉल 15ची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा इथे आता मात्र पहा सातत्याने चर्चा रंगवली गेली आहे. स्ट्राईक एंड वरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर संतोष स्ट्राईक घेतील. नॉन स्ट्राईक एंड वरती हनुमंत मोरे यांना पाहायला मिळालंय. 3 बॉल 15ची मॅच. पहा म्हणून तर म्हणतात ना क्रिकेट हा रंग बदलणारा खेळ आहे. तसा रंग बदलायला मॅचनं सुरुवात केलेली पाहायला मिळेल. जिथे 2 षटकांच्या खरं तर 12 धावा 24 धावांची गरज असताना खरं तर शेवटचे 9 चेंडू अप्रतिम टाकले गेलेत आतापर्यंत पाहायला भेटत आहेत. ते म्हणजेच सावकार 11 शेवाळवाडी संघाच्या माध्यमातून 3 चेंडू 15 धावांची गरज. अप्रतिम मॅच मैदानावरती पाहायला मिळते. फलंदाज सज्ज पाहायला मिळत आहेत. यावेळी लॉफ्ट केलाय. चेंडू सीमा रेषे पार ठोकलाय. पहा इथे असं म्हटलं होतं ना, अरे समंदर तो उल्टा सीधा बोलता है, सलीके से तो प्यासा बोलता है, यहाँ तो देख मेरा बल्ला ही बल्ला बोलता है. काय ठोकलाय षटकार, मॅग्निफिसंट षटकार. 6 धावा. म्हणतात ना शैलेश सर, विजलं जरी अंत आज मी माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने नाशवंत नाही, हे संतोषच्या माध्यमातून दाखवलं गेलंय. त्याचबरोबर पहा इथे अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं गेलंय आशेच्या नजरेने, त्या आमच्या या स्पर्धेमध्ये विशेष करून आगमन झालंय. 7 वेळा आमदार असणारे कैलासवासी विलासरावजी पाटील काका यांचे पुत्र ऍडव्होकेट उदयसिंग विलासरावजी पाटील दादा, रयत सहकारी साखर कारखाना चे चेअरमॅन, जिल्हा परिषद सदस्य, त्यांचं या व्यासपीठावरती काय दिमाखदार सोहळ्यामध्ये तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती पाहताय आगमन आहे. जोरदार टाळ्यांनी साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर दादांसमेत अनेक मान्यवर आहेत. त्याचबरोबर सुनील दादा मस्कर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅचकडे फार हाय व्होल्टेज मॅच टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय, चर्चा होईल. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. यस, इथे एक गोष्ट नोंद घ्या, जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर याची नोंद घ्या. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. नक्कीच आता मात्र चर्चा रंगवली गेली आहे. पहा 1 बॉल
साथची गरज आहे, म्हणूनच म्हटलं आता ना, अरे प्यास लगी है गजब की, पानी में जहर था, पीते ना तो मर जाते, ना पीते तो भी मर जाते, ये अजब कश्मकश है, या एक गेंद पर साथ की जरूरत है. हाय व्होल्टेज ड्रामा, मैदानाच्या आतमध्ये शेरा सव्वा शेर, हमरी थुमरी तुथू मैमय इथे पाहायला मिळाली आहे. एका बाजूला फलंदाज तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज. काय किमया, एक बॉल, साथची गरज. काय मॅच रंगली आहे मैदानावरती पहा. चला थोडस स्पीडअप घ्या. एक बॉल, सातची मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सुजित, त्याच्या अगेन्स्ट संतोष ठबडे, निघाला टाळ्यांचा गजर. हो, यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह. इथे मात्र काय कमालीची गोलंदाजी. सुजित शेवळे याने मात्र सांगितलं, अरे मेरे पर भी काट डालो, मुझे कुछ फायदा नहीं, फर्क नहीं पड़ता, अरे मैं जमीन पर भी बैठा ना तो आसमान लिख देता हूं. त्याने लिहिलंय आसमान दिलंय. पहा इथे येऊ दाडीचे